यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत। मी आज तुम्हाला दाखवणार आहे चमचमीत आणि पौष्टिक अशा बेसन पोळ्या। हे घेतलं आहे बेसन, त्यासाठी हे बेसन घेतलेलं आहे। चवीनुसार मीठ, हळद, मसाला, एक बारीक चिरून ठेवलेला कांदा, 2 हिरव्या मिरच्या, बारीक चिरून ठेवलेली कोथिंबीर आणि ठेचून घेतलेला लसूण। आता आपण बेसन पोळ्या बनवूया। हे सगळं बेसन मध्ये मी टाकून घेते। आता पाणी टाकून घेऊया। हे चांगलं असं हाताने एकजीव मस्त करून घ्यायचंय। जास्त घट्ट नाही ठेवायचं, पातळ करून घ्यायचंय। सगळं एकत्र केलेलं आहे आपण। हे पहा, अजून थोडं पाणी टाकूया। खूप लवकर होणारी रेसिपी आहे ही, तुम्ही पण नक्की ट्राय करा। सबस्क्राइब वाढवायचा प्रयत्न करा, लाईक करा, शेअर करा। आता मी तवा गरम करायला ठेवला आहे, तेल टाकून घेऊया। असं सगळीकडून तेल टाकायचंय, थोडंच तेल टाकायचं। तेल चांगलं गरम होऊन द्यायचं। पोळी आता तेल गरम झालेलं आहे। पलटी मारायचं। थोड्याच तेलामध्ये होतंय ते, जास्त तेल टाकायचं नाही, जास्त तेलकट। हे बघा, थोडंसं दाबायचं। छान दिसतंय, टिफिनसाठी छान असतं हे, मुलं आवडीने खातात। काढून घेऊ। तर आता आपले बेसन पोळे तयार झालेले आहेत सगळे बनवून। हे बघा, आपण काढून घेऊया।